लागायच्या सतत। शहाजी बाबा त्यावेळेस सर्वांना जाऊन भेटायचे, मराठा सरदारांना, आपल्याला नको ह्यांच्या चाकऱ्या करायला, आपण सगळे मराठे एकत्र येऊ आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करू, स्वतःचं राज्य निर्माण करू। त्यावेळेस त्यांच्या मनाची दहशत झाली का बाकीच्या सरदारांच्या, ती म्हणायची हा शहाजी डोक्यावर परिणाम झाला ह्याच्या, या 3 शहांच्या विरोधात ह्यो राजा बनायचा आलाय, बंड करतोय, ह्यो तर मरलच, आपल्याला घेऊन मरल। अहो 3 शहांच्या विरोधात लढणं म्हणजे साक्षात यमाच्या तोंडात जाणं, हे शहाजीला कसं कळत नाही। कुठलाही मराठा सरदार शहाजी बाबांची साथ देत नव्हता। आपल्याला ह्यांचा इतिहास माहिती सगळा, पण ह्यांच्या अगोदर जी कष्ट घेतल्यात ना जिजाबाई साहेबांनी आणि शहाजी बाबा भोसलेंनी, ती महत्वाचं इथं। हे तर दिव्यच आहेत, पण त्यांच्या अगोदर आई बाप तसे लागतात। आणि एक दिवस त्या निजामाच्या दरबारमध्ये शाही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। सगळ्या सरदारांना निरोप दिली होती, सगळे सरदार आपापल्या पद्धतीने लवाजमा घेऊन आले, ते आपापली ताकद दाखवत होते, वैभव दाखवत होते, संपत्ती दाखवत होते। आणि त्यावेळेस सगळीकडं जत्रेसारखं उधाण आलं होतं, त्यामध्ये खंडाकडे नावाचे सरदार होते, त्यांचा हत्ती, उन्मत्त हत्ती झालेला बलंड हत्ती, त्या हत्ती त्या जत्रेचं स्वरूप बघून बिथरला, खवळला तो हत्ती आणि कसा धुमाकूळ घालायला लागला, इकडं तिकडं पळायला लागला, लोकांची पळापळ, सायरा वायरा लोक पळायला लागली, चांगरा चिंगरी चालू झाली, जत्रेमध्ये सगळी दुकाने त्यांनी पालती केली आणि सगळीकडे हाहाकार माजला त्या मेळाव्यामध्ये। आणि ती बातमी निजामाला कळली की आपल्या उत्साहामध्ये खंडागळ्यांचा हत्ती पिसळलाय आणि तो आवरत नाही कोणाला। तो हुशार होता, त्याला माहिती होतं मराठ्यांना नुसतं नावाजलं ना, मराठे जीवाची बाजी लावून काय पण करणार। आणि आपल्याला तेवढंच माहिती होतं, फक्त दुसऱ्याने छो म्हणायचं की लगेच। आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं निजामाने त्याच्या लोकांना, तुम्ही नामर्द आहात, बुजदिल आहात, तुमच्या अंगात शौर्य नाही, त्या हत्तीला कोण अडवू शकतो, तो एक मराठाच अडवू शकतो, मराठाच, तुमच्या थमक नाही, ती मराठ्यांनीच करू जाणं। खवळलं ना रक्त मराठ्याचं, लखोजीराव जाधवांचा मुलगा दत्ताजी जाधव हातात तलवार घेऊनच आला, हत्तीवर चाल करून गेला, हत्तीवरती काही क्षणामध्ये त्या दत्ताजी जाधवाने त्या बलदंड हत्तीची सोड धडा वेगळी केली आणि हत्ती रक्ताच्या धारूला चीर 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 तरपडून मेला। तिकडं आवाज दिला, वा जाधव, काय शौर्य आहे तुमच्या धामण्यामध्ये, काय शौर्य आहे तुमच्या मनगटामध्ये, काय मर्दुमकी जाधवाच्या रक्तामध्ये। दत्ताजी जाधवाला नावजलं, एका मराठ्याला नावजलं, दुसऱ्या मराठ्याला नाही सहन झालं। दत्ताजी जाधवाला नावाजलं म्हणून इकडे शहाजी बाबांचा चुलत बंधू संभाजी भोसला उठला आणि त्या दत्ताजी जाधवाला चॅलेंज केलं। काय देणं घेणं होतं का सांगा ना मला, आपल्यात कशी झुंजत होती आणि अजून कशी झुंजतायत। त्या हत्तीवर लढाई केलेल्या दत्ताजी जाधवाला भोसलेंनी चॅलेंज दिलं, संभाजीनी, भोसले, त्या मुख्या चित्रभाऊ तुम्ही ताकद दाखवली, तुमच्यात धमक असेल ना, या भोसल्यांच्या मनगटाला मनगट लावा, मग कळेल भोसल्यांच्या मनगटात काय जादून काय ताकद आहे ती। आता ती शेवट मराठा आहे, हत्तीवर लढतो म्हणल्यावर माणसावर लढाई भेलतो। दत्ताजी जाधव तिकडून म्हणला, अरे भेटू का काय, लाग दादवांच्या राधी तू पण। एका चौकात दोघं भिडली, काही क्षणामध्ये संभाजी भोसलेंनी ज्या हत्तीला दत्ताजी जाधवाने खलास केला, त्या दत्ताजी जाधवाला संभाजी भोसलेंनी 5 मिनिटाच्या तुकडं करून टाकलं। दत्ताजी जाधव रक्ताच्या थारोळ्यात तरफडून प्राण सोडला त्याने। ही बातमी लखोजीराव जाधवाला कळली, माझ्या मुलीच्या दिराने माझ्या मुलाला खलास केलं, तळपायची आग मस्ता केली। 60 वर्षाचं म्हातारती हातात तलवार घेऊनच आलंय, कुठाय संभाजी भोसला? संभाजी भोसलेला असल्या चौकात गाठलं लखोजीराव जाधवानी, एका तलवारीच्या घावामध्ये संभाजी भोसल्याचं शिर धडा वेगळे केलं। संभाजी भोसले तरपडून रक्ताच्या थारोळ्यात पडला। एका बाजूला दत्ताजी जाधव पडला होता, एका बाजूला संभाजी भोसला पडला होता। जिजाबाई साहेब दोन्हीच्या मध्ये होत्या, एकीकडे सक्का भाऊ दत्ताजी जाधव, एकीकडे दीर संभाजी भोसला। काय अवस्था झाली असेल त्यांची।
जाधवर रडत होती दत्ताजीसाठी आणि भोसले रडत होती संभाजीसाठी. माझ्या जिजाबाई साहेब दोघांसाठी सुद्धा रडत नव्हत्या. त्या रडत होत्या हिंदूंसाठी, त्या रडत होत्या मराठ्यांसाठी. त्यांना एकच वाटायचं, अशीच आमची मराठी एकमेकात लढून मरणार का? फक्त शाबासकीच्या पोटी, वतनाच्या पोटी, जहागिरीच्या पोटी आम्ही कधीच एक घेणार नाही का? सतत म्हणायच्या नको धनी, यांची चाकरी आपल्याला परवडणारी नाही. आणि ज्या लखोजीराव जाधवाने त्यांची आयुष्यभर निजामाची सेवा केली, त्या निजामाच्या कानावरती बातमी अशी केली की लखोजीराव जाधव मोगलांना जाऊन मिळणार आहेत. आणि जर लखोजीराव जाधव मोगलांना जाऊन मिळले, आपली निजामशाही नेस्त नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही. ही बातमी निजामाच्या कानावरती लागली. निजामाने डोकं चालवलं. दत्ताजी जाधव, त्यांचा मुलगा अचलोजी, राघवराव आणि भाचा यशवंतराव यांना शाही सन्मान करायचा म्हणून दरबारात बोलवून घेतलं. त्यांनी पेहराव बनवलाय, पगडी डोक्यावर घातली, समशेरी कंबराला आहेत. आता आपला सन्मान होणार आहे, आपल्या शौर्याचा सन्मान होणार आहे. निजामाच्या दरबारामध्ये गेले. कट आधीच शिजला होता. निजामाच्या दरबारामध्ये निजामाला मुजरा करण्यासाठी माना खाली झुकवल्या. तेवढ्या सपासप चौघांच्या तलवारीचे वार झाले. तुकडे 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 करून टाकले. काय आपल्याला बक्षीस मिळत होतं? काय बक्षीस मिळत होतं? जिजाबाईंनी सांगितलं, जिजाबाई साहेबांनी शहाजी बाबांना सांगितलं, नाही धनी नाही, आता बस, ह्यांची चाकरी आपल्याला करायची नाही. ह्यांची चाकरी करायची नाही. आपल्याला स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं. पुण्याला आपली जहागिरी आहे, तिकडं जायचं, जमीन कसायची आणि आपल्या रयतेला आपण मायबाप व्हायचं. निर्णय घेतला, कोणीने येऊन द्या, नाही तर नका येऊ द्या, आपण दोघांनी जायचं. आणि शहाजी बाबा जिजाबाई साहेबांना घेऊन, त्यावेळेस संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. ह्यांचे थोरले बंधू जन्म झाला होता. त्यांचं 8-9 वर्षाचं वय होतं. त्या पुण्याला आल्या. पुण्याला आल्यानंतर जिथं नापीक जमीन होती तिथं कुणीही थांबलं नव्हतं. 12 मावळातली लोक आपापल्या पद्धतीने, भीतीने, दहशतीने बाहेर जाऊन निघून आपापली कुटुंब कुठंतरी आश्रयाला ठेवली होती, लपून राहत होती. धाडस होत नव्हतं ह्यांच्या विरोधात लढायचं. कुणी लढायचं? आणि त्यावेळी जिजाबाई साहेब पुण्याला गेल्या. पुण्याला गेल्यानंतर नांगर घेतला, नांगराला सोन्याचा फाळ लावला आणि तिथं शेती कसायला सुरुवात केली. आणि रयतेच्या मनात आलं, कोणतरी आम्हाला वाली आलेला आहे. 12 मावळातली सगळी लोक पुण्याच्या कडेची गोळा झाली. जिजाबाई साहेबांना साथ दिली आणि तिथं शेती पिकवायला सुरुवात केली. तर शहाजी बाबाची जमवाजमव चालली होती मुलांची. आपल्या 18 पगड जाती धर्मातली लोक एकत्र करून स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी सगळ्या लोकांची जमवाजमव चालू केली होती. आणि त्याच वेळेस निजामाच्या कानावर पडलं की शहाजी बंड करतोय, शहाजी भोसला बंड करतोय. हे बंड जर पुढं वाढत गेलं तर आपल्या तिन्ही शाहीला शहाजी भोसला कधीच ऐकणार नाही. आणि त्यावेळेस कळलं की वेळेत शहाजी भोसलेचं बंड मोडीत काढलं पाहिजे, म्हणून नगरवरनं निजामशाहीत 20,000ची फौज निघाली. आणि त्या 20,000च्या फौजीचं नेतृत्व करत होता एक हिंदू. त्याचं नाव होतं पंडित मुरारी जगदेव. आला पुण्याकडं. जिजाबाई साहेबांना दिवस गेले होते. ऐका तुमची ताकद, ऐका तुमची ताकद. जिजाबाई साहेबांना दिवस गेले होते. शहाजी बाबांच्या कानावाली वार्ता की 20,000ची फौज घेऊन निघाले तिकडून पंडित मुरारी जगदेव. आता करायचं काय? आपली तुकडी फौज आहे, जुळवाजुळवी चालली. परत रयतीच्या मनात भीती निर्माण झाली तर परत रयत एकत्र येणार नाही. मग ह्यांना ठेवायचं कुठं? दिवस गेले, ठेवायचं कुठं जिजाबाई साहेबांना? मी साधा प्रश्न तुम्हाला विचारतो, साधा. तुमच्या मुलाचं लग्न जमलंय, तुमच्या मुलाचं लग्न जमलंय, झालेलं नाही. ज्या ठिकाणची पोरगी केली तुमच्या मुलाला, त्या ठिकाणी तुम्हाला 15-20 दिवस, महिनाभर जाऊन राहायची वेळ आली. राहू शकता का तुम्ही? राहू शकता का तुम्ही? महिलांना प्रश्न विचारतोय, राहू शकता का? राहू शकत नाही. माझ्या जिजाबाई साहेबांच्या वेळ काय आली ऐका. शहाजी बाबांचं लग्न जमलं होतं. शहाजी संभाजी महाराजांचं, यांचे थोरले बंधू